लय वाईट लय वाईट लय वाईट व्हिडिओ फोटो आले, बघावंसुद्धा नाही वाटत. इतकं क्रूर हत्या या धने मुंड्यांनी पैशासाठी घडून आणली त्यांच्या हाताने. कारण खून करणाऱ्यापेक्षा, खंडणी मागणाऱ्यापेक्षा ही सामूहिक कट घडून आणणारा धनंजय मुंडे, याच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. याला अटक केला पाहिजे फडणवीस साहेबांनी. काय फरक पडत नाही फडणवीस साहेब, तुम्हाला एक असला गुंड पाळण्यापेक्षा ह्या जेलमध्ये टाकलेला काय फरक नाही पडत. खूप नेते आहेत, खूप नेते चांगले, अजितदादा खूप नेते चांगले, त्यांना सांभाळा. हे असले सांभाळू नका. इतके क्रूरपणानं या गँगवॉरने सुद्धा आत्तापर्यंत असला खून केला नसेल. तोंडात मुतण्यापर्यंतचे फोटो व्हायरल झाले. काय वाटत असेल देशमुख कुटुंबाला, आईला संतोषबाईचे, लिकीला, लेकाला, भावाला, पत्नीला किती वाईट वाटत. नुसती दहशत बसावं, तुम्हाला कुणी आडवं येऊ नये, खंडणी मागताना खून करताना कुणी कंप्लेंट करू नये म्हणून दहशत पसरायची होती धन्याला एवढी. मी आत्तापर्यंत धन्या मुंड्याचा कवाच राजीनाम्याचा विषय काढला नाही. कारण तो किती मंत्री झाला, 2 काय झाले, 5 काय झाले, आमचं काय करू शकत नाहीत ते. तुम्ही मंत्री असताना तुमचे लोक सडवलेले दाखवतो मी. त्यामुळे आज बी मागणी नाही करत. फक्त एक सांगतो, तो मनाने तू आमदारकीपासून राजीनामे दे. तुझ्यावर जर खास संस्कार असले ना, संत परमपूज्य भगवान बाबांचे संस्कार जर धन्या मुंड्यावर असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे तुझ्यावर संस्कार असतील, पंडित अण्णा मुंडे साहेबाचे जर तुझ्यावर संस्कार असतील, तर राजीनामा फेक, आमदारकी सहित आणि 302चा आरोपी हो. यशवंतराव चव्हाण साहेबाच्या समाधीसमोर जाऊन आत्मक्लेश करणारे लोक बघितले, तसं काही कर. आणि आम्हाला माहिती आहे तू लय नीच आहेस, तू जाणार नाही. पण फडणवीस साहेब याला सांभाळू नका. हो, लय वाईट वाटतं आहे आज. धन्या मुंड्या तो लय वाईट केलं. तो इतकी क्रूर हत्या केली ना, तो आपल्या जातीतल्या केल्या. ते बिचारे गरीब होते, बोलले नाही, तुझ्या दबावात भेले, तुझ्या दादागिरीला भेले. तो मराठ्याच्या नादी नव्हता लागायला पाहिजे. तो मराठ्याच्या नादी लागून संतोष भाईचा खून केला. तुला दहशत पसरायची होती मराठ्यावर सुद्धा. राज्यावर पैसा कमवायचा होता, तुला पदं कमवायचे होते, तुला जातीचं जनतेचं काय देणं घेणं नव्हतं. पण इथं हे पठ्ठ्या बसलेला आहे मनोज जरांगे, तुला संतोष भाईचं मॅटर मी दाबूच दिलं नाही त्या टायमालाच. तुझी टोळी आत घातली. तू 2 मंत्री राह, 5 राह, मी वाजता दे तुला. तो निशाच उतरतो धन्या मुंड्या. तुझी निशाच उतरतो. आता हे जेलमध्ये घातले, तू आणखीन राहिले टोळी बी घालतो. तू किती आमचे लोक फोड. सरकारचा छुपा अजेंडा राबवला तू. सरकारमधून तो आमचेच लोक फोडले. ते पाठिंबा काय घ्यायला लागले, चुका दुरुस्त करायसाठी गावकऱ्याचा पाठिंबा घ्यायला लागले. कुठाने काय करायला लागले, पद्धतशीरपणानं मॅटर संपवण्याचं काम सरकारमधल्याच प्रतिनिधी बनून यायचं आणि करायचं. तू हे सुद्धा मॅटर तू दाबायचा प्रयत्न केला. 100-150 जण आरोपी झाले असते, पण आमचेच फितूर निघाले. त्यामुळं ते चार्जशीट लगेच दाखल झालं. निकम साहेबाची निवडसुद्धा झाली. पण एक ध्यानात ठेव, इथं मी आहे, मी. धन्या मुंड्या, तू मराठ्याच्या नादी उगाच लागला. तो वाटच लावली टोळीची आणि पुढे राहिलेले लावतो. फक्त इथून पुढं तो ह्या टोळीला म्हणा, तुम्ही वाटा जा मराठ्याचा, मग दाखवतो काचका तुम्हाला. आता तुम्ही आहेतच किती रे, किती टोळी हिरतोय. आम्हाला नको वाटतं करायचं नसतं. जर दांडकं उचललं ना महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी, तुम्हाला कुत्रे आडी लावली, गल्ल्या गल्ल्याचा हगूस तर आडून हाणते. हलवून सुद्धा देणार नाही. तुम्ही आहेतच चिमुटभर. किती टोळी हिरतोय. माज आला रे तुम्हाला इथून पुढं. तुम्हाला सांगतो, इतके माजुरडे आहेत हे टोळी. हे सगळे सारखेच आहेत, सगळे माजुरडे झाले. सगळे ही असले गुंड पाळले येणी. काय पायदा शिरावी, तोंडात मुतली कशी काढली असं कुठं काढली थोका लावून. पायदाशी कसली आहे. आमच्या लेकराच्या तोंडात मुत्ती. गँगवारनी नसनाचे खुणे केले, तोंडात मुत्ती. ही अवलाद, ही पायदास पाळलेली. हे इतके माजुडे तुम्हाला सांगतो. हे दारू पिऊन लोकांना शादी देत, कट हाणतात मोटरसायकलचा, आडव्या गाड्या चालित. नाही कोणी बोललं तरी आडवं चालतात. लोकांच्या तलावातल्या मोटरी काढून फेकतात. कोणाच्या पाटाला पाणी जाऊन देत नाही. ती तिकडे एक त्या बीड जिल्ह्यात कुठं तळ येतात, पाठ आहे छोटासा, त्याला पाणी जाऊ द्यायनात. जमिनी बळकीत आहेत, बांधव फोडतात, प्लॉट फोडतात, कारखान्याचे पैसे आणतात, माघारी देत नाहीत, दादागिरी करतात. इतक्या दादागिऱ्या काही पण खोटं नाटक रचित आहेत. यांच्या अधिकारी बी धन्या मुंड्याच्या टोळीतली अधिकारी केस घेत नाहीत. इथून पुढं गरिबावर अन्याय झाला की केस करायची. कोणचा PSI EPI त्यांचा घेत नाही, त्याला दाखवतो मी.
आणि इथून पुढं आता मनोज जरांगेचा मोर्चा धन्या मुंड्याच्या टोळीकडे वळाला. इथून पुढं आता मोहीम तुमच्यावर. तुम्ही नुसतं मराठीचं वाटा जा, तुमची काडीच लावतो साल्या बेट्यावर. आतापर्यंत राजीनाम्याची मागणी होत होती आणि ह्या सगळ्या टोळींवर कारवाई करण्याची मागणी होती. आता काय असेल मागणी? आता मागणी ह्या आरोपींना भर चौकात घ्या. फडणवीस साहेब यांना उघडं करा, यांना फाशी द्या. 100 200 गोळ्या घालायला. हां, तरच ही क्रूरता आणि खरंच फडणवीस साहेब म्हणून लोक पाठथापटी देईल तुमची. जर तुम्हाला गुंड पाळायचा असेल, राजकीय गुंड मित्र ठेवायचा असेल, तर परिणाम तुम्हालाही भोगावा लागेल. आणि दाण्या मुंडे तो जातीच्या लोकांना सुद्धा खाली मान घालून चालायची वेळ आणलीस. हो, लय चांगले लोक आहेत त्यांच्यासुद्धा नीचपणाचा कळस गाठला तो पैशासाठी, गुंडगिरीसाठी. किडे पडून मारणार तुम्ही. आणि मी आहे ना, तू नुसता वाटा जा इथून पुढं. आता तू वाटा जाय आणि तो टोळीला बी वाटा जाय म्हणा. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जाहीर आव्हान करतो आहात, कट्टर बना, कडवट बना. हे सगळी पैदास सारखीचे माजुरडे लोक आहेत. हे यांना तांब्याभर पाणीसुद्धा मराठ्यांनी यापुढं द्यायचं नाही, अजिबात द्यायचं नाही. ही टोळी संपली पाहिजे. हे तवाच लक्षात येते. सांभाळू नका. गरीब असाल मराठ्याहो, पण कणखरे तुमच्या मनगटात ताकद आहे. अजिबात भ्यायचं नाही. पुढच्या काळात अन्याय केला जशाल तसं उत्तर द्यायचं यांना. खुनाचा गुन्हा दाखल धनंजय मुंडेवर झाला पाहिजे, तुमचं काय म्हणणं? त्याच्यावर झाला पाहिजे म्हणतो ना मी. तेवच आहे, त्यालाच पैसे पाहिजे होते. हे बाकीच्यांना पैसे खंडाने खुनं करायला लावले, पैसे त्याला पाहिजे होते. तो म्हणला ना चष्मा घालून मीडियाच्या समोर, धन्या तो म्हणला ना, हाय तर हाय मा आहे. हां, मग काय हाय हाय तो मा आहे. म्हणजे खेड्यात भांडणं खेळत आहेत बांधावून त्याच्याहून आणि म्हणतात हा मॅच फोडा. काय करत तुला? हां, हाय हाय मा आहे. का माजुरड्यावरून बोलत होता ना तो. काय पुरावा पाहिजे फडणवीस साहेबाला आणखी? नुसती कमेंट टाकली फेसबुकवर एखाद्यानी तर त्याला वर्ष जेल भोगायला लावले. वर्ष. तर यालाच पैसे पाहिजे होते. ह्याच्यावर 302चा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे. आमदारकीला मंत्रिपदाला लात मारायला पाहिजे. धन्या मुंडे स्वतः त्याच्यावर खास संस्कार असतील तर. तू किती चिटकून राह त्याला. अजित दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, पापाचे धनी होऊ नका. याला लात मारून बाहेर काढा, याला जेलात टाका. मस्त लय मोठे सांभाळायला याला सांभाळून काय करता? तुम्हाला सांगतो, तळपायाच्या आग मस्तकात जाण्यासारखी थोडी जर लाज असेल ना सरकारला, तर एकदा फोटो बघा आणि बोला. एकदा फक्त फोटो बघा. तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल? तुम्ही नाही केलं, आम्ही समर्थ आहेत एवढं बी लक्षात ठेवा. तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपितो बघा त्यांची. आता त्यांना नुसतं वाटा जामाना मराठ्याच्या आहेतच की तिकडे. तुम्हाला करायचंच ना. मग आता तुमची इच्छा आहेच ना धिंगाणाच व्हावा म्हणून धन्या मुंडेच्या टोळीचा. तुम्हाला गल्ल्यात गाठोगाठू कुत्रं हागल्यासारखं आणते. हां, आहेतच किती तुम्ही पुरणारच नाहीत. नका भानगडीत पडू. मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो, ह्या भानगडीत पडू नका. एखादं गाव तुमचं आहे, आसपासचे आमचे आहेत. एखादा तालुका तुमचा आहे, जिल्हा आमचा आहे. एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल, राज्यात आम्ही आहेत. हलवूनसुद्धा देणार नाहीत. हलवून टोळीचं समर्थन करता काय? हरामखोरा हो. संतोष भाईच्या तोंडात मुत्ता, क्रूर मारता आणि हसता. हा, कुठं पैदाशी काढल्या असल्या ह्या? कुठं काढल्या? सुट्टी नाही. इथून पुढं तुम्ही नुसतं आता वाटा जा. आता आमचा मोर्चा तुमच्याकडे वळाला. अहो, इतके नालायक वृत्तीचे लोक आहेत. आमच्या मराठ्याच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही बोलले ना आमच्या विरोधात, त्याला मागून सपोर्ट करतात. हे पैदाशी ही टोळी धन्या मुंड्याची अवलाद मागून सपोर्ट करते. आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हालाच सपोर्ट आहे. जरा वाचा. आपल्यात फूट पाडते. तुमचं मग काय संत तोंडात हाणारे. ह्या हरमखोराच्या नकांना दिला लागू. हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलटत येईल. मा शब्द लक्षात ठेवा. हो, इतकी माजुरडी पैदाशी. आणि तुम्ही तरी बी त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल, माझ्या विरोधात बोलाल. आंदोलन बंद एकदा संपलं, तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी. आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार. ही शब्द मला ध्यानात ठेवा. आता बॉम्बला काय बॉम्बलाच ती पण धन्या किडे पडून मरणार तुम्ही सगळे.